शिवाजी कोण होता? लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे. पाठ चौथा. शिवाजी ब्राह्मण, 96 कुळी, कुळवाडी, शूद्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामागे ज्या काही बिरुदावल्या लावल्या जातात त्यात गोब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली जास्त प्रसिद्ध आहे. गायीचा आणि ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारा अशी सारखी प्रसिद्धी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल म्हणून मान्यता पावलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. यातील एकाही पत्रात शिवाजी महाराजांनी स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेतलेले नाही. शिवाजीच्या समकालीनांनी शिवाजीस लिहिलेली ही पत्रे आहेत. त्या पत्रांपैकी सुद्धा एकाही पत्रात कुणीही शिवाजीस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणत नाही. उलट शिवाजी महाराजांची राज्याभिषेक शक असलेली 29 पत्रे उपलब्ध झालेली आहेत. या सर्व पत्रात शिवाजी स्वतःस क्षत्रिय कुलवंतस श्रीराजा शिवछत्रपती असे म्हणून घेतो. तो स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेत नाही. मग हे गोब्राह्मण प्रकरण आले कोठून? शिवाजी स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेई असे श्री व मो पुरंदरे लिहितात व त्यासाठी शिवचरित्र साधने खंड 5 क्रमांक 534 व 537 असा आधार देतात. या सर्व पत्रांची व आधारांची छाननी करून श्री शेजवलकर निर्वाळा देतात की 534 क्रमांकाच्या लेखात शिवाजी स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेत नाही, तर पत्रात ज्याचा उल्लेख आहे तो ब्राह्मण त्यास तशी पदवी देतो. 537 क्रमांकाच्या लेखात तर गोब्राह्मण प्रतिपालक असा शब्दच आलेला नाही. म्हणजे सबकुछ झूठ. शिवाजीने स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेणे आणि ब्राह्मणांनी त्यास तसे म्हणणे यातले अंतर स्पष्ट आहे. काम करून घ्यायला किंवा याचना करायला गेलेला कुणीही राजास तू आमचा प्रतिपाल करणारा आहेस असे म्हणणारच, त्यात विशेष काय? मग शिवाजीला लावलेली किंवा खरे सांगायचे तर मागाहून बळेच चिटकवलेली बिरुदावली कुणी लावली असावी? गो लावणे शक्य नाही. त्यामुळे उत्तर स्पष्ट आहे. स्वतःचा कार्यभार साधण्यासाठी इतिहासातील थोर पुरुषांना आपल्या सोयीची अशी बिरुदावली लावण्यास फार तर हुशारी किंवा चालाखी म्हणता येईल. लोक अडाणी आहेत व मुळात जात नाहीत तोपर्यंत पचेलही, पण म्हणून ते सत्य नव्हे, म्हणून तो इतिहास नव्हे. ग्रँड डफने आपल्या पुस्तकात गायी, रयत, स्त्रिया यांना लुटण्यास शिवाजीने आपल्या शिपायास बंदी केली होती असे नमूद केले आहे. त्याला इतरही आधार आहेत. पण मग गायी, रयत व स्त्रिया यांचा प्रतिपालक असलेला शिवाजी गोब्राह्मण प्रतिपालक कसा केला गेला? रयत आणि स्त्रिया यांना बाजूस सारून त्या ठिकाणी ब्राह्मण कधी व कुणी आणले याचा अंदाज करणे कठीण जाऊ नये. शिवाजीच्या राज्यात ब्राह्मणास खास सवलती सुद्धा कुठे दिसत नाहीत. उलट एका पत्रात आगळीक केलेल्या ब्राह्मणासंबंधी शिवाजी महाराज लिहितात, ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो असे बजावतात आणि धमकावतात की गनिमाचे चाकर गनिम झालेस ऐसे जाणून बरा नतीजा तुम्हास पावेल. सर्व मराठे ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांकडे नव्हते तसेच सर्व ब्राह्मण शिवाजी महाराजांच्या बाजूने नव्हते. अनेक विरुद्ध होते. म्हणूनही शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालक अशी बिरुदावली घेणे शक्य नव्हते व तशी त्यांनी घेतलेली नव्हती. दक्षिणा उपटण्यासाठी शिवाजीच्या काळात ब्राह्मणांनी शिवाजी विरुद्ध कोटीचंडी यज्ञ केल्याचा एक मजेदार उल्लेख शिवचरित्र साहित्यात आहे. दिल्लीच्या शहनशहाचे मातब्बर सरदार मिर्झा राजे जयसिंग शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रात आले. त्यावेळी त्यांना शिवाजी विरुद्ध जय मिळावा म्हणून महाराष्ट्रात आलेले म्हणून महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कोटीचंडी यज्ञ केला. तो असा: मिर्झा राजा जयसिंगाची चिंता, शिवाजी मोठा दंगेखोर, मोठा हुन्नरवंत आणि मर्दाना, शिपाई अंगाचा खासा, अफजल खान अंगे मारिला, शाहिस्ते खानाच्या डोऱ्यात शिरोणी मारिला, आपणास यश कसे येईल म्हणून चिंता केली. तेव्हा मोठे मोठे ब्राह्मण पुरोहित यांनी उपाय सांगितला. देवी प्रयोगी अनुष्ठाने करावी म्हणजे यश येईल. मग मिर्झा बोलिला, जे कोटीचंडी यज्ञ करावी आणि 11 कोटी लिंगे करावी. कामनार्थ
बगलामुखी कालरात्री प्रित्यर्थ जप करावा. 400 ब्राह्मण अनुष्ठानास घातले. प्रत्यही अनुष्ठाने चालिले. अनुष्ठानास 2 कोटी रुपये अलहिदा काढून ठेवले आणि 30 मास अनुष्ठान काढून सिद्ध केले. अनुष्ठानाची पूर्णाहिती करून ब्राह्मणास दान दक्षिणा देऊन संतर्पण केले. मग दरमजल चालिले. शिवाजी जर ब्राह्मण प्रतिपालक होता आणि शिवाजीचे राज्य जर ब्राह्मण व हिंदू धर्मरक्षणाकरिता होते तर एवढा कोटीचंड यत्न ब्राह्मणांनी का केला? छत्रपतींच्या राज्याभिषेकास ब्राह्मणांचा विरोध. महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला विरोध केला हे सत्य तर सर्वांना माहीतच आहे. चातुर्वर्ण्याच्या रचनेप्रमाणे व हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राजा होण्यास अधिकार फक्त ब्राह्मणांना आणि क्षत्रियांनाच होता. शिवाजी शूर असला, त्याने राज्य कमावले असले तरी तो राजा होण्यास पात्र नाही असे धर्ममत होते. काहींना त्याच्या क्षत्रियत्वाची शंका होती आणि उरलेल्यांना तो मुळात क्षत्रिय कुळातला असला तरी संस्कार क्षय झाल्याने क्षत्रिय राहिला नव्हता. शिवाजीची मुंज झाली नव्हती, मंत्रविधीसह लग्न लागले नव्हते, मग शिवाजी राजा होऊ कसा शकणार? काही सनातनी धर्ममार्तंडांची त्यावरही कडी होती. ते सांगत होते, नंदांतम क्षत्रिय कुलम. नंद राजाचा अंत झाला तोच क्षत्रिय कुळाचा अंत. त्यानंतर कुणी क्षत्रिय उरलाच नाही. अकबराच्या काळी कृष्ण भट्ट शेष याने शूद्राचार शिरोमणी नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याने असे प्रतिपादन केले की परशुरामाने संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली. आता हिंदू धर्मात राजतेजाचे व राजवंशाचे क्षत्रिय कुणीच उरले नाही. मग शिवाजीला राज्याभिषेक कसा करणार? महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांपैकी कुणी राज्याभिषेक करण्यास तयार नाही म्हणून मग काशीचा गागाभट्ट व त्याने साग्रसंगीत राज्याभिषेक वैदिक पद्धतीने केला. तसे गागाभट्टाचे मूळचे घराणे नांदेडचे, पण तो विद्वान ब्राह्मण काशीस होता. राजांनी त्याला व इतर ब्राह्मणांना प्रचंड दक्षिणा दिल्या. त्यात काही अतिशयोक्ती असेल, पण एक वर्णन असे आहे की गडावर राज्याभिषेक समयी राजांनी ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून इतके सोने दिले की त्यांना ते गडावरून खाली आणता येईना. शिवाजीचे ब्राह्मण सहकारी. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी विरोध केला होता. त्यावरून किंवा महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी मिर्झा राजे जयसिंग यांना यश मिळावे म्हणून कोटीचंड यत्न केला होता. त्यावरून महाराष्ट्रातले सर्व ब्राह्मण शिवाजीच्या विरुद्ध होते असा कुणी निष्कर्ष काढला तर तो मात्र पूर्णतः चूक ठरेल. हा प्रश्न केवळ व्यक्तिगत या किंवा त्या ब्राह्मण समूहाचा नव्हता किंवा या त्या पुरोहिताचा नव्हता. प्रश्न मूळ चातुर्वर्ण धर्माचाच होता व आजही आहे. शूद्र हे प्रजापतीच्या पायापासून जन्माला आले. वरील 3ही वर्णांची सेवा करणे हे त्यांचे धर्मकर्तव्य आहे. त्यांना राजा होता येणार नाही अशी धर्माज्ञा आहे. राजा हा देवाचा अंश असतो आणि शूद्रात देवाचा अंश असणे शक्य नाही, म्हणून शूद्र राजा होऊ शकत नाही असा धर्माचा आग्रह आहे. मुसलमान राजा होऊ शकतो पण शूद्र होऊ शकत नाही अशी सनातन हिंदू धर्माची रीत आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध धर्माचाच होता, नुसता ब्राह्मणांचा नव्हता. शिवाजीच्या स्वराज्य उद्योगात अनेक ब्राह्मण साथीदार होते. दादोजी कोंडदेव हा पुण्याचा जहागिरीचा कारभारी होता. मोरोपंत पिंगळे हे तर मुख्य प्रधान होते. मोरोपंत, अण्णाजी दत्तो व दत्ताजी त्रिंबक हे प्रधान तर होतेच, पण मोठे कुशल सेनानी होते. शिवाजीची आग्र्याहून सुटका करून घेण्याच्या रोमांचकारी घटनांना त्र्यंबकपंत डबीर आणि रघुनाथपंत कोरडे या महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी व कृष्णाजी कासी व विसाजी या उत्तरेकडील ब्राह्मणांनी मोलाची मदत केल्याची इतिहासाने नोंद केलेली आहे. तेव्हा प्रश्न नुसता ब्राह्मणांचा नव्हता तर सनातन हिंदू धर्माचा होता, त्या काळच्या मर्यादांचा होता व या मर्यादा शिवाजीने सुद्धा स्वीकारून मान्य केल्या होत्या. म्हणून सकृत दर्शनी आज हास्यास्पद दिसणाऱ्या गोष्टी त्या काळात घडल्या. संस्कारक्षय झाला वगैरे आक्षेपांना उत्तर म्हणून गागाभट्टाने शिवाजी महाराजांची मुंज 44व्या वर्षी केली. मंत्रविधीसह पुन्हा विवाह केला. दानदक्षिणा म्हणून लक्षावधी सुवर्ण मोहरांची उधळण करावी लागली आणि मग राज्याभिषेक झाला.
हिंदू धर्मरक्षक म्हणून शिवाजीला बिरुदावली लावणाऱ्या आजच्या तमाम मतलबी धर्मांधांनी ही गोष्ट विसरू नये की याच हिंदू धर्माने व याच धर्माच्या रक्षकांनी शिवाजीला राज्याभिषेक करायला विरोध केला होता व 44व्या वर्षी मुंज आणि एकदा झालेला विवाह पुन्हा दुसऱ्यांदा करणे असल्या हास्यास्पद गोष्टी करविल्या होत्या। अर्थात हिंदू धर्म मानणाऱ्या शिवाजीला सुद्धा या काळाच्या आणि धर्माच्या मर्यादा होत्या। प्रत्येक थोर पुरुषाला काळाच्या मर्यादा असतात, परिस्थितीच्या मर्यादा असतात, तशा त्या शिवाजीला सुद्धा होत्या। गौरव करण्याच्या भरात तारतम्य सोडून काही वेळा शिवाजी महाराजांचा काळनिरक्षेप गौरव केला जातो। शिवाजीचे राज्य धर्मनिरपेक्ष राज्य होते, शिवाजी खरा समाजवादी होता, इत्यादी हास्यास्पद विधाने सुद्धा काही मंडळी करतात। अर्थात ते खरे नाही हे स्पष्ट आहे। सरंजामी समाज रचनेच्या काळात स्वतः एक राजा असलेला शिवाजी धर्मनिरपेक्ष असणे शक्य नव्हते, समाजवादीही असणे शक्य नव्हते। शिवाजी त्याच्या समकालीनांपेक्षा किती लांब पल्ल्याचा विचार करी हे महत्त्वाचे। त्या परिस्थितीतही त्याने किती दूरदृष्टीचा विचार केला आणि त्या परिस्थितीतही त्याने किती प्रगतशील पावले उचलली, राजा असूनही रयतेची कशी कदर केली हे महत्त्वाचे। शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक रायगडावर शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस म्हणजे 6 जून 1674 रोजी झाला हे बहुतेक सर्वांना ठाऊक आहे। परंतु शिवाजीचा आणखी एक दुसरा राज्याभिषेक झाला, तो पहिल्या राज्याभिषेकानंतर लगेच साधारणतः 3 महिन्यांनी ललित पंचमीच्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध पंचमीस झाला। निश्चलपुरी गोसावी या नावाचा कुणी यजुर्वेदी तांत्रिक गोसावी होता। पहिल्या राज्याभिषेकानंतर तो शिवाजी महाराजांना भेटला। दरम्यान पहिल्या राज्याभिषेकानंतर 13 दिवसांनी शिवाजीची थोर आई जिजाबाई हिचे निधन झाले होते। शिवाजीचा सेनापती प्रतापराव गुजर लढाईत मारला गेला। शिवाजीची एक पत्नी काशीबाई मृत्यू पावल्या होत्या। त्या सर्व गोष्टी पाहता राज्याभिषेक करताना गागाभट्टाने चुका केल्या म्हणून असे घडले या निश्चलपुरीचे असे म्हणणे होते। त्याने मुहूर्त बरोबर काढला नव्हता, उपदेवतांना संतुष्ट केले नव्हते, त्यांना बळीचे दान दिले नव्हते, त्यामुळे ह्या आपत्ती ओढवल्या असे त्यांचे म्हणणे। शिवाजी महाराज व त्यांचे सल्लागार हे धर्मश्रद्ध व पापभीरू होते। त्या सर्वांना त्या काळातील जाणीवांच्या व ज्ञानाच्या मर्यादा होत्या। त्यांनी निश्चलपुरीचे म्हणणे मान्य केले आणि मग पुन्हा दुसरा राज्याभिषेक झाला। पुन्हा उरल्या सुरल्या देवदेवतांना यज्ञ करून व दाने देऊन संतुष्ट केले। तांत्रिकांना पुन्हा दक्षिणा दिल्या। एकाच व्यक्तीचे 2 राज्याभिषेक झाल्याचे कुठेच ऐकिवात नाही। अर्थात 2-2 राज्याभिषेक करून आणि 2-2 वेळा देवदेवता व ब्राह्मण पुरोहितांना संतुष्ट करूनही उपयोग मात्र झालेला दिसत नाही। राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांना स्वतः जेमतेम 6 वर्षच आयुष्य मिळाले व तसे ते अकालीच मृत्यू पावले। काळाच्या व तत्कालीन जाणीवांच्या मर्यादा लक्षात घेऊनच या 2 राज्याभिषेकांकडे पाहायचे एवढेच तात्पर्य।